मयुरी जगतापच्या आईकडून महिला आयोगाकडे 7 महिन्यांपूर्वीच तक्रार. नोव्हेंबर 2024 मध्ये लिहिलेल्या पत्रावर कारवाई नाही. मयुरी प्रकरणामध्ये राज्य महिला आयोग गोत्यात. मयुरीच्या प्रकरणामध्ये महिला आयोगानं हलगर्जीपणा केल्याचा रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच रुपाली चाकणकरांच्या चौकशीची मागणी. रुपाली चाकणकर कायद्याच्या चौकटीमध्ये काम करतात. राज्य महिला आयोगाची कार्यकक्षा ठरलेली असते. सुनील तटकरेंकडून रुपाली चाकणकरांची पाठराखण. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. वैष्णवी हगवणेंच्या मृत्यू प्रकरणानंतर खडसे आक्रमक. रुपाली चाकणकरांचा माज वाढत चाललाय. राज्य सरकारनं चाकणकरांचा राजीनामा घ्यावा. रोहिणी खडसेंनंतर किशोरी पेडणेकर यांच्याकडून राजीनाम्याची मागणी. रुपाली चाकणकर कामाबद्दल गंभीर नाहीत. रुपाली चाकणकरांना पदाचा अहंकार. सुषमा अंधारेंची टीका. अंजली दमानिया यांचा ऑडिओ क्लिप ऐकवत आयजी जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप. हगवणे प्रकरणातून माझं नाव काढा. सुपेकर अधिकाऱ्याला बोलत असल्याचा दावा. दमानियांनी ऑडिओ क्लिप ऐकवली. वैष्णवी प्रकरणामध्ये सहभाग आढळल्यास कारवाई करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची सुपेकरांना सक्त ताकीद. रुपाली ठोंबरे पाटील यांची माहिती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप बनावट आहे. बदनामीच्या हेतूनं ती व्हायरल केली जाते. बदनामी करणाऱ्याच्या विरोधात अप्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. आयजी जालिंदर सुपेकर यांचा इशारा. रुपाली चाकणकरांनी कोणत्याही महिलेला न्याय दिला नाही. चाकणकरांना सौंदर्य पाहून पद दिलंय. करुणा मुंडेंकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी. वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये 3 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. वैष्णवीच्या कुटुंबाला दिलेली चांदीची भांडी पोलिसांकडून जप्त. आरोपी सुशील आणि शशांक हगवणेकडील परवाना असलेले शस्त्र पोलिसांकडून जप्त. राजेंद्र हगवणेच्या फॉर्च्युनर थार गाड्या पोलिसांच्या ताब्यात. 2 आलिशान गाड्यांचा शोध सुरू. राजेंद्र हगवणे सून वैष्णवीच्या मृत्यूनंतर 7 दिवस फरार होता. हगवणे फरार असताना पुणे, सातारा, कर्नाटकात मुक्कामी होता. वैष्णवी हगवणेला लग्नात दिलेलं 51 तोळे सोनं बँकेकडे गहाण. हगवणे कुटुंबानं कसपटे कुटुंबाकडून 51 तोळे सोनं घेतलं होतं. वैष्णवी हगवणेचा 27 नोव्हेंबर 2023 रोजी आत्महत्येचा प्रयत्न. कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळेला उपचार झालेल्या रुग्णालयाकडून पोलिसांनी उपचारांची कागदपत्र मिळवली. पैशाच्या हव्यासापोटी हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा बळी घेतला. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा हगवणे कुटुंबावर आरोप. हगवणे कुटुंब आर्थिक विवंचनेत. निलेश चव्हाण हा गुंड प्रवृत्तीचा माणूस. अनिल कसपटेंचा आरोप. करुणा मुंडेंनी कसपटे कुटुंबाची भेट घेतली. करुणा मुंडेंकडून कसपटे कुटुंबियांचं सांत्वन. वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्या. करुणा मुंडेंचा आरोप. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेतली. वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणावर कसपटे कुटुंबियांशी चर्चा. रामदास आठवलेंनी कसपटे कुटुंबाची भेट घेतली. वैष्णवीच्या मृत्यूनंतर कुटुंबाची सांत्वनपर भेट. फरार निलेश चव्हाण साकंबरेला बंदूक लावून नाचत असल्याचा व्हिडिओ समोर. निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावल्यानं गुन्हा दाखल. वैष्णवी हगवणे प्रकरण. 10 महिन्याच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी बंदूकधारी निलेश चव्हाणवर अखेर गुन्हा दाखल. पावधन पोलिसांकडून निलेशचा शोध सुरू. 21 मे पासून निलेश फरार. फरार काळामध्ये हगवणे कर्नाटक सीमेवरील कोगनोळीमध्ये हेरिटेज रिसॉर्टमध्ये वास्तव्याला. माजी आमदार वीरकुमार पाटीलचा मुलगा प्रीतम पाटीलच्या नावे बुकिंग. 19 मेच्या रात्री बुक केलेली रूम 21 मेला केलं चेकआउट. आरोपी राजेंद्र हगवणे मावळमधील पवनानगर भागामध्ये असलेल्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी होता. याच फार्म हाऊसवर आरोपी राजेंद्र हगवणे थार गाडी घेऊन आल्याची माहिती. नीती आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक. फडणवीसांकडून पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्य दलाचं कौतुक. मोदींचा दहशतवाद विरोधात झिरो टॉलरन्सचा संकल्प अधोरेखित होतो. फडणवीसांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरन्यायाधीश भूषण गवईंची भेट घेतली. मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी वेळ देण्याची गवईंना विनंती. विधिमंडळामध्ये सर्वपक्षीय सत्कारासाठीही फडणवीसांकडून निमंत्रण. मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, अजित पवार आज दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहणार. आज एनडीए शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची नांदेडमध्ये उद्या शंखनाद सभा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री उपस्थित राहणार. लोकसभेच्या वेळेला शहांची सभा झाली. तिथे काँग्रेसला मताधिक्य मिळालं. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांचा निशाणा. तर काँग्रेसच्या नेत्याला अजून ग्राउंड रियालिटी कळाली नाही. अशोक चव्हाणांचा पलटवार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सभेवर पावसाचं सावट. हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. भाजपकडून सभेसाठी वॉटरप्रूफ मंडप टाकून जय्यत तयारी.
साताऱ्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर. सोमवारच्या बैठकीमध्ये भाजप प्रवेशाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती. सत्यजित पाटणकर हे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र. राज आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी बरेच टपून बसलेत. राऊतांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यावं हा प्रश्नच. राऊत दिलसेही बोलत नाहीत आणि मनसेही बोलत नाही, गुलाबराव पाटलांची टीका. फडणवीसांनी ठरवल्यास भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होतील. मंत्री गिरीश महाजनांचा भुजबळांना टोला. पालकमंत्रीपदावर दावा करण्यात गैर काहीच नाही, महाजनांचं वक्तव्य. पालकमंत्रीपदाबाबत फडणवीस दादा शिंदेंमध्ये चर्चा सुरू. पालकमंत्रीपदाचा तिढा सरकारमधले मोठे भाऊ मिळून सोडू. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. आमदार अभिमन्यू पवारांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला नेते मंडळींची उपस्थिती. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. गिरीश महाजन, जयकुमार रावल देखील लग्न सोहळ्याला उपस्थित होते. मागच्या वेळेला कोट माझ्याकडे होता आणि केसरकर मंत्री होते, पण आता कोट त्यांच्याकडे दिला आणि मी मंत्री झालोय, भरत गोगावलेंचं मिश्किल वक्तव्य. धुळे गुलमोहर विश्रामगृहातील 1,84,00,000 रोकड प्रकरणामधील पंचनाम्यावेळीचे नोटांनी भरलेल्या 12 बॅगांचे व्हिडिओ व्हायरल. पोलिसांनी 3 मशीनद्वारे सर्व रक्कम मोजली होती. विधिमंडळ अंदाज समितीसाठी पैसे ठेवल्याचा अनिल गोटेंचा आरोप. ठाण्यामध्ये नालेसफाईच्या पाहणी दरम्यान कट्टर विरोधक आमने सामने. जितेंद्र आव्हाड आणि नसीम मुल्ला यांच्याकडून नालेसफाईची पाहणी. पावसाळ्याच्या तोंडावर ठाण्यामध्ये नालेसफाईच्या कामांना वेग. राज्यभरात काल कोरोनाच्या 47 नव्या रुग्णांची नोंद. सर्वाधिक 30 नवे कोरोना रुग्ण मुंबईमध्ये आढळले, तर पुण्यामध्ये कोरोनाचे 7 नवे रुग्ण आढळल्याची आकडेवारी समोर. ठाण्यामधल्या कळवा हॉस्पिटलमध्ये तरुणाचा कोरोनानं मृत्यू. कोरोनामुळे मुंबईतील 21 वर्षीय तरुणानं प्राण गमावला. तरुणाला डायबिटीज आणि छातीचा त्रासही होता. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामधील विवाहितेची आत्महत्या प्रकरणी भाजप आमदार चित्रा वाघ यांनी घेतली नाशिक पोलीस आयुक्तांची भेट. कठोर कारवाईची चित्रा वाघ यांची आयुक्त संदीप कर्णिकांकडे मागणी. पुण्यानंतर सोलापुरातही विवाहितेला सासरच्यांकडून बेदम मारहाण. महिलेच्या कानाचा पडदा फाटला, अंगावर व्रड. मारहाण करणाऱ्या 2 दीर आणि 2 जाऊंच्या विरोधात गुन्हा दाखल. सोलापूरमध्ये 9 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्याचं प्रकरण. वडिलांनी सपोर्टच्या मुलीची हत्या केल्याचा आईचा आरोप. शवविच्छेदन अहवाल न आल्यानं अद्याप कोणावरही कारवाई नाही. बीडमधील वंडारवाडीमध्ये सरपंचाकडून 5 जणांना मारहाण. 3 सहकाऱ्यांसह सरपंचाकडून 75 वर्षाच्या महिलेसह 5 जणांना मारहाण. झाडं लावण्याच्या वादातून मारहाण झाल्याचा आरोप. दरम्यान सरपंचानं आरोप फेटाळले. पुण्यामधल्या राजगुरुनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या. 4 दिवसानंतर तरुणीचा मृतदेह आढळला. पीडित मुलीच्या बहिणीच्या तक्रारीवरून नराधमाला अटक. खेडमध्ये दिवसाढवळ्या 2 तरुणांकडून हवेत गोळीबार. मुंबई गोवा महामार्गावर वेरळमधील खोपी फाटा परिसरामधली घटना. 2 तरुणांनी दुचाकीवरून कारचा पाठलाग केला. कारमधील लोक घाबरले. सुदैवानं दुखापत नाही. नवी मुंबईच्या बेलापूर जेट्टी इथे असणाऱ्या फ्लोडाईन क्रूजवर अपघात. क्रूजमधील काचेचा दरवाजा 8 वर्षीय चिमुकलीवर कोसळला. काचेचा दरवाजा कोसळल्यानं चिमुकली गंभीर जखमी. नंदुरबारच्या सातपुड्यामधला दुर्गम भाग असलेल्या देवगोई घाटामध्ये अपघात. देवगोई घाटामध्ये गाडी थेट 200 फूट खोल दरीमध्ये कोसळली. अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी. मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वेवर ठाणे ते वाशी नेरूळ स्थानकादरम्यान ब्लॉक. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट. सातारा, बुलढाणा जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा. बारामतीच्या डोर्लेवाडी गावामधील नागरिकांच्या घरामध्ये शिरलं पाणी. नाल्याची साफसफाई न झाल्यानं नागरिकांच्या घरामध्ये पाणी. घरातील वस्तूंचं नुकसान. मुसळधार पावसामुळे नांदेड रेल्वे स्थानक परिसरामध्ये तळ्याचं सुरू. पाण्यातून वाट काढताना रेल्वे प्रवाशांची कसरत. छत्तीसगडमधील भोपालपट्टणम भागामध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे विकण्यासाठी जमा केलेले तेंदूपानाचे बंडल नदीमध्ये वाहून गेले. आदिवासी बांधवांना फटका. धुळ्याच्या कापडणे शिवारामधील नाल्यामधून हजारो ब्रास अवैध मुरुमची वाहतूक. रेल्वे रुळाच्या कामासाठी खासगी ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीनं खोदकाम सुरू असल्याचा आरोप. ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी. धुळ्यामध्ये आरोपी नरेश गवळीची पोलिसांनी धिंड काढली. गवळीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये 15 गुन्हे. देवपूर भागामध्ये आरोपी गवळीची धिंड काढण्यात आली. धुळ्याच्या बारीपाडामध्ये पर्यावरण अभ्यास केंद्रामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं उन्हाळी शिबिर. पद्मश्री श्री चैत्राम पवार यांच्या हस्ते चला निसर्गाच्या सानिध्यात शिबिराचं उद्घाटन. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे शेतीचं नुकसान. ब्रह्मपुरीमधील बोडधा, मुळझा, हळदा, आवळ गावामध्ये शेतीचं नुकसान. नांदेडच्या नायगावमधील शेतकऱ्यांना 30 गुंठ्यामध्ये आल्याचं पीक घेऊन 7 लाखांचं उत्पन्न मिळवलं. तेलंगणा राज्यामध्ये आलं विक्री करून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न.
नांदेडच्या देगलूर शहरामध्ये मुसळधार पाऊस, शहरामधील रस्ते जलमय, सखल भागामधील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वदूर रिमझिम पाऊस, 24 तासामध्ये 5.2 मिलीमीटर पावसाची नोंद, फळबागांचं नुकसान तर रोगराई पसरण्याचीही भीती. भंडाऱ्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे धान कापणी रखडली, धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त. सातारा जिल्ह्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सकाळपासून पावसानं उघडीप दिल्यानं दिलासा तर नदी नाल्यांची पाणी पातळी सुद्धा खालावली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची हजेरी, जोरदार पावसामुळे पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, राजाराम बंधारा पाण्याखाली. नांदेडच्या किनवटमध्ये बोगस खतं विकणाऱ्या टोळीला अटक, टोळीकडून 14.5 लाखांचं बनावट खत पोलिसांनी जप्त केलं. नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस, पावसामुळे टाकळी फाटा ते शेळगाव गौरी रस्ता बनला जीवघेणा, रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था. नाशिकच्या येवला तालुक्यामधल्या शिरसगा पाटोदा मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, संतापलेल्या नागरिकांकडून गांधीगिरी मार्गानं खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण, सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध. सातारा जिल्ह्यामधल्या राष्ट्रीय महामार्गावर 4 दिवसांच्या पावसामुळे खड्डे, मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांची कसरत. अकोल्यामधल्या 7 शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाई, संच मान्यतेची ऑनलाईन माहिती भरण्यात हलगर्जी केल्यानं शिक्षणाधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा. डोंबिवलीमधील प्रसिद्ध सावित्रीबाई फुले नाट्यगृह बंद, शुक्रवारी दुपारी सिलिंगमधील पीओपीचा भाग खाली कोसळल्यानं नाट्यगृह बंद करण्यात आलं, दुरुस्तीचं काम होईपर्यंत नाट्यगृह बंद राहणार. नाशिकच्या मालेगावातील 6 शाळांच्या 74 तुकड्यांना बनावट जीआरनं मान्यता दिल्याचं समोर, मालेगाव कार्यक्षेत्रातील 5 तर निफाडमधील 1 अशा 6 शाळांच्या तुकड्यांची मान्यता रद्द. पुण्यामध्ये तब्बल 4 लाखांचे हरवलेले महागडे मोबाईल पोलिसांनी नागरिकांच्या स्वाधीन केले. नांदेड सिटी पोलिसांच्या सायबर पथकाने सायबर फ्रॉडमधील 92,200 रुपये नागरिकांना मिळवून दिले. सांगलीमध्ये गुंगीचं औषध पाजून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार, विश्रामबाग पोलिसांकडून 3 संशयित आरोपींना अटक. चंद्रपूरमध्ये 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला 20 वर्षांची शिक्षा तर साथीदार महिलेला 5 वर्षांचा कारावास, विशाल नळे असं शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचं नाव. नाशिकमध्ये गंगापूर रोड परिसरामध्ये 37 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा घरच्यांचा आरोप, गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बुलडाणा एलसीबीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना लाच घेताना रंगेहात पकडलं, अवैध रेती वाहतूक करणाऱ्याकडून घेतली 14,000ची लाच, मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल.